शुभं करोति। पोलिसांचं नाव काढल्यानंतर कसले घाबरले माहितीये दोघे. गयावयाच करायला लागले. म्हणाले ताई प्लीज सोडा, नाही तर माझा बाप मला धुवेल धबा धबा. म्हणाले हवं तर त्या पाणीपुरीवाल्याच्या पण हातापाया पडतो. म्हणजे किमयामध्ये पण झेड फॅक्टर आहे शशुदा सारखा. बरोबर, तो ऑलरेडी तिच्यात होता. झेड फॅक्टर म्हणजे काय? अरे झेड फॅक्टर म्हणजे ना क्रेझीनेस, नॉटीनेस. मला ना आय फॅक्टर आवडतो. इनोसन्स, निरागसता. मोकळ झालं. प्रत्येक माणसात कुठला ना कुठला तरी फॅक्टर असतोच. ए हो, आपल्या फॅमिलीमध्ये घे ना, प्रत्येकामध्ये एक एक फॅक्टर आहे. म्हणजे ना माझ्यामध्ये आय फॅक्टर, इनोसेंट फॅक्टर. हे बरं आहे, स्वतःला इनोसंट म्हणायचं. दृष्ट याला म्हणतात इनोसंट फॅक्टर. पण तू पण ना. हे आणि गिरीश दादा आणि प्राचीचा आर फॅक्टर, रोमॅन्टिक. अरुण काकामध्ये पण आहे आर फॅक्टर. काय? म्हणजे रॅशनल, तत्वनिष्ठ. काय घाबरलो मी. वाक्य पूर्ण करत जा. अरे माझे बाबा. विवेक काकामध्ये ना सगळे फॅक्टर आहेत. आणि सगळ्यात पहिला म्हणजे जी फॅक्टर, गॅम्बल, म्हणजे बिनधास्तपणा. करेक्ट. दोघं भाऊ किती उलट आहेत नाही, म्हणूनच हल्ली कदाचित त्यांच्यात उपाशी पोटी झोपलात की दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास होतो तुम्हाला. का उठलात अन्नावरून? मग त्या निर्लज्ज शेजारी बसून जेवत राहायला हवं होतं. दुसऱ्याच्या मूर्खपणाचा असा त्रास करून घेऊ नको. अहो पण काय चुकीचं बोललंय विवेक भाऊजी? त्यांनी चूक मान्य करूनही तुम्ही राग धरून आहात. घ्या दूध घ्या. नकोय मला काय. या अशा चिडचिडीमुळे डोकं चढतं नेहमी तुमचं. हे बघा, हट्ट करू नका. घ्या अगं दूध घ्या. घ्या. हे बघ, मला तुझं म्हणणं मान्य आहे, पण मला प्रगतीची संधी म्हणजे आयुष्याचं सर्वस्व असं नाही वाटत. प्रगती होऊ नये दुःख भोगत असलेली माणसं बघितली आहेत मी. आणि आता ही एकच गोष्ट किती दिवस डोक्यात धरून बसणार आहेस तू? जोपर्यंत तू तुझ्या प्रगती आड येणाऱ्या गोष्टींना आवर घालत नाहीस ना तोपर्यंत. प्रगती आड म्हणजे श्रीमंती आड. प्राची घर, जिव्हाळा याचा आयुष्यात मोल नसतं. आहे ना, पण घर आणि जिव्हाळ्याची नाती आपल्या माणसाला यशस्वी पाहण्यासाठी कायम आसुसलेली असतात. हे उलट आहे. तेच किती वेळ उगाळणार आहेस? कदाचित आयुष्यभर. मला वाटतं घरच्या माणसांना सोडून तुला अमेरिकेला जायचंच नव्हतं. तुला आता तसंच वाटत असेल तर तू समज. ऍटलीस्ट तुझ्या मनाचं समाधान तरी होईल. नाही होणार समाधान. गिरीश, तुझ्यात ना काही महत्वाकांक्षाच नाहीये, जिद्दच नाहीये. जाऊ दे ना प्राची, सोड ना तो विषय. नको त्रास करून घेऊ स्वतःला. हे बघ, जर का पुन्हा अशी संधी मिळाली ना तर तू म्हणशील तसा वागेन मी. पण प्लीज तुझा हा राग माझ्यापर्यंतच ठेव. आणि हे बाई, घरच्यांसमोर किंवा किमयासमोर हा वाद घालू नकोस प्लीज. नाही घालणार. पण त्यांच्यापैकी कोणी विषय काढला ना तर मी गप्पही नाही बसणार. काय कसं वाटतंय 15 दिवसांनी परत आल्यावर? मस्त. अण्णा तुम्हाला सांगू, जगात जर कुठली सुंदर जागा असेल ना तर ती ही आहे, आपलं घर. मला जाणवतंय की घरात काहीतरी घडलंय. अरुण काका, विवेक काका, गिरीश दादा, प्राची वहिनी, सगळ्यांच्याच वागण्या बोलण्यात एक तणाव जाणवतोय. अगं तू इथं नसताना एकदा एक भांड चुकून दुसऱ्या भांड्याला लागलं आणि थोडासा आवाज आला, इतकं. बाकी काही नाही. गिरीश दादाच्या अमेरिकेला जाण्यावरनं काही झालंय? शुभ